नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये गुप्तचर विभागामार्फत नवीन भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, ज्यासाठी तुम्हाला पे स्केल 44,900 ते 41,400 हा पाहायला मिळत आहे। बेस्ट इन क्लास सॅलरी आहे, कायमस्वरूपी नोकरी आहे, ऑनलाईन अर्ज करायचा आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून रेग्युलर जॉब अपडेट्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येतील। ही जी जाहिरात आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या गुप्तचर विभागामार्फत ही भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 टेक हे पद या ठिकाणी भरलं जात आहे, ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचे आहेत। बघूया ऍडिशनल माहिती त्यांनी काय दिलेली आहे, पुढे आपण बघूया। तर बघा, डिस्क्रिप्शन ऑफ पोस्ट आणि बेनिफिट्स त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेले आहे, ज्यामध्ये पदाचं नाव असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 टेक हे या ठिकाणी भरलं जात आहे, जे ग्रुप सी मधलं नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल पद तुम्हाला पाहायला मिळत आहे। आता नंबर ऑफ वॅकन्सीज तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ज्या दोन कॅटेगरीजमध्ये किंवा दोन स्ट्रीम्समध्ये त्यांनी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टोटल 90 जागा आहेत, ज्याचं कॅटेगरी विश्लेषण तुम्ही पाहू शकता। या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनच्या या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनच्या 168 जागा आहेत, ज्याचं एक कॅटेगरी विश्लेषण तुम्हाला अवेलेबल आहे। अशा टोटल 258 जागांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला पे स्केल हा लेवल 7 चा 44,900 ते 41,400 हा पाहायला मिळत आहे। प्लस जे काय सेंट्रल गव्हर्नमेंटचे अलाउन्स असतील ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। अर्थात ग्रुप सी मधलं जरी मित्रांनो पद असलं तरी पे स्केल तुम्हाला जवळपास ग्रुप बी चा या ठिकाणी मिळत आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स 20% ऑफ द बेसिक पे मिळणार आहे। कॅश कम्पन्सेशन इन लिव्ह ऑफ ड्युटी परफॉर्म ऑन हॉलिडेज दिवशी काम केल्यानंतर तुम्हाला कॅश कम्पन्सेशन त्याचं मिळणार आहे। सो या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत मित्रांनो। तुम्ही क्वालिफाय होत असाल तर अर्ज करणे महत्त्वाचं आहे। जे कॅटेगरी विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी पाहू शकता। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो आणखीन काही महत्त्वाची माहिती, ज्यामध्ये एसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये कॅन्डिडेट्स मस्ट हॅव क्वालिफाईंग मार्क्स तुमचे पाहिजेत कट ऑफचे गेट 2023 मध्ये, 24 मध्ये किंवा 25 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन गेट कोड EC किंवा कॉम्प्युटर सायन्स या कोडमध्ये या डिपार्टमेंटमध्ये तुमचं जर गेट्स क्वालिफाईड असाल 23, 24, 25 मध्ये तर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होता। आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ग्रॅज्युएशन रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये असणे आवश्यक आहे, एक तर इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटरमधलं किंवा या ठिकाणी मास्टर डिग्री असेल रिलेटेड मधली, ज्यामध्ये मास्टर डिग्री इन सायन्स इलेक्ट्रॉनिक्स और कॉम्प्युटर सायन्स और फिजिक्स विथ इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा मास्टर डिग्री कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स मधली असेल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। सो पहिलं तर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन पाहिजे आणि त्यानंतर तुमचं गेट क्वालिफाईंग स्कोर असणे पाहिजे 23, 24 किंवा 25 मध्ये। आता एज लिमिट बघा, या ठिकाणी 18 ते 27 वर्ष एज लिमिट या ठिकाणी 16/11/2025 ला कॅल्क्युलेट करायचं आहे। जे या ठिकाणी एज लिमिट आहे ते ओपन साठी आहे, ज्यामध्ये SC ST ला 5 वर्ष रिलॅक्सेशन, OBC ला 3 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे। या व्यतिरिक्त जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। यामध्ये आणखीन जे एज रिलॅक्सेशन लागू आहे त्यामध्ये एज रिलॅक्स अप टू 35 इयर्स फॉर युअर कॅन्डिडेट, 38 फॉर OBC अँड 40 इयर्स फॉर SC ST इन केस ऑफ विडोज, डिवोर्स वुमन ज्युडिशियली सेपरेटेड यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। एक सर्व्हिसमॅनला सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। सो या सर्व गोष्टी पाहून तुम्ही या ठिकाणी तुमचे एज कॅल्क्युलेट करून एलिजिबल असाल तर अर्ज करू शकता। आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये सर्व्हिस लायबिलिटी ही ऑल ओव्हर इंडिया तुमची राहणार आहे। स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये पहिलं तर तुमचा गेट स्कोरच्या बेसिसवर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल स्किल टेस्टसाठी आणि त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी। यामध्ये टोटल जे असणार एक्झाम ती 1175 मार्कांची असणार आहे, ज्यामध्ये 750 मार्क हे गेट स्कोरसाठी अलॉट केले जातील, 250 मार्क हे स्किल टेस्टसाठी आणि 175 मार्क्स हे इंटरव्ह्यूसाठी घेतले जातील। सो या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, प्रिपरेशन करू शकता। आता यासाठी अप्लाय करण्यासाठी एक्झामिनेशन फी बघा, ऑल कॅन्डिडेट सर्वांना 100 रुपये जे रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस आहेत ते भरायचे आहेत। या व्यतिरिक्त ऍडिशनल जे मेल कॅन्डिडेट ओपनचे, EWHचे आणि OBCचे त्यांना 100 रुपये एक्स्ट्रा एक्झामिनेशन फी त्या ठिकाणी भरायची आहे। सो या बेसिसवर तुम्ही ती फी त्या ठिकाणी भरू शकता। टोटल फी मॅक्झिमम 200 रुपये आहे, इतर कॅन्डिडेट्सला 100 रुपये राहणार आहे। सो फी जास्त आकारलेली नाही आहे, ही एक चांगली गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। यानंतर बघा, यासाठी mha.gov.in या वेबसाईटवर व्हिजिट करून ही नोटिफिकेशन तुम्ही रीड करू शकता आणि इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय हो असाल तर अप्लाय सुद्धा करू शकाल। यासाठी डेट्स बघा, 25/10/2025 पासून 16/11/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। फार चांगली संधी आहे, तुम्ही अर्ज करणे फार महत्त्वाचं आहे क्वालिफाय होत असाल तर। या भरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। अशाच प्रकारची डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक कराल।
धन्यवाद.